आज आपण उभे राहून काही आसनं करणार आहोत जे आपल्या पायांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. तर आपण सर्वात आधी उभं राहून वॉर्मअप करणार आहोत, कारण की उभं राहून आसनं आहेत. सो उभं राहूनच वॉर्मअप करायचं आहे. दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं डिस्टन्स, हात कमरेवरती, नेक रोटेशन. हळूहळू नेक रोटेशन करायचं आहे, खूप घाई करायची नाहीये. वर बघायचे, खाली, उजवीकडे, डावीकडे अँड रिलॅक्स. आता आपण शोल्डर रोटेशन करू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. उजवा हात समोर घ्यायचा, डाव्या हाताने उजव्या हाताची बोटं होल्ड करायची. होल्ड फॉर 5 काउंट. 1 2 3 4 5. हात खाली. अगेन होल्ड. 1 2 3 4 5. डावा हात होल्ड. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवरती, थोडंसं पायामध्ये अंतर वाढवायचं. हिप रोटेशन. 1 2 3 चेंज. 1 2 3 अँड रिलॅक्स. नेक्स्ट आहे अँकल रोटेशन. सो पाय 90 डिग्रीमध्ये होल्ड करायचं आहे. जर 90 डिग्रीमध्ये जमत नसेल तर पाय सरळ ठेवा. बॅलन्स होत नसेल तर भिंतीचा आधार घ्या. 1 2 3 1 2 3. लेफ्ट लेग. 1 2 3 1 2 3. ओके, राईट लेग पुढे होल्ड करायचं फॉर 5 काउंट. 1 2 3 4 5. मागे होल्ड करायचं. 1 2 3 4 5. अगेन होल्ड. 1 2 3 4 5. मागे. 1 2 3 4 अँड 5. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर वाढवा. उजवा हात वरती, लेफ्टला बेंड व्हायचं. 1. डावा हात वरती, राईटला बेंड व्हायचं. 2. ठीक आहे, आपण हे 6 वेळ करणार आहोत. 1 2 3 4 5 6. Again hold. Left hand up, hold and relax. सो आपण आता आसनांना सुरुवात करतोय. तो आसनांमध्ये असताना आपले जे पाय आहेत ते एंगेज ठेवायचे, ताणायचे, ते रिलॅक्स ठेवायचे नाहीये. ठीक आहे. सो फर्स्ट आहे ताडासन. सो दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं डिस्टन्स ठेवा. रोल युअर शोल्डर. हाताची बोटं स्ट्रेच करायची आहे. होल्ड. 1 2 3 4 5. इंटरलॉक युअर फिंगर. दोन्ही हात वर आणि आपले टाचावर उचलायचे. होल्ड फॉर 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. 10 काउंट होल्ड होत नसेल तर 3 और 5 काउंट होल्ड केलं तरी चालेल. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर वाढवा. दोन्ही हात कमरेवरती आणि स्लाइट बॅक बेंड करायचं. चक्रासन. इनहेल करत मागे जायचं. एक्झेल अँड होल्ड.
कम अप. सो मी बाजूने दाखवते. दोन्ही हात कमरेवरती. अँड कम अप. दोन्ही पायांमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं अंतर घ्यायचं. दोन्ही हात वर. इनहेल करायचं. एक्झेल करत बेंड फॉरवर्ड. जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जा. दोन्ही हात फरशीवर. खाली बघायचं. होल्ड फॉर 5 काउंट. 1 2 3 4 5. आता उजवा हात मॅटवर असेल आणि डावा हात वर. ट्विस्ट करायचं. वर बघायचं. होल्ड. 1 2 3 4 5. रिलॅक्स. उजवा हात वर. वर बघायचं. होल्ड. 1 2 3 4 5. अगेन होल्ड फॉर 5 काउंट. हळूहळू वर यायचंय. इनहेल, एक्झेल अँड रिलॅक्स. सो नेक्स्ट आपण 3 आसनांचा फ्लो करणार आहोत. त्यासाठी फ्रंट साईडला यायचंय आणि हा फ्लो आपण 5 वेळा करणार आहे. रिपीट. दोन्ही हात वर. ऊर्ध्वस्थासन, उत्कटासन, होल्ड, बेंड फॉरवर्ड, उत्तनासन. ठीक आहे. हे आपण 5 वेळा करायचं आहे आपल्याला. पाय पूर्ण एंगेज असतील. ऊर्ध्वस्थासन, उत्कटासन, उत्तनासन 5. ऊर्ध्वस्थासन, उत्कटासन, उत्तनासन 4. ऊर्ध्वस्थासन, उत्कटासन, उत्तनासन 3. 2. Again come up and 1. आता या प्रत्येक आसनामध्ये आपल्याला 5 काउंट पर्यंत होल्ड करायचं. उत्कटासन, उत्तनासन, and relax. So 20 सेकंड ब्रेक. 3 वेळेस इनहेल एक्झेल करायचं आहे. सो जो काही ताण आलेला आहे तो पूर्ण निघून जाईल. दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटाचं अंतर घ्यायचं. राईट फूट आउट म्हणजे उजवा पाय बाहेर असेल. दोन्ही हात वर. ट्विस्ट करायचं. उजवीकडे बघायचं. उजवा पाय फोल्ड करायचा. ठीक आहे. वीरभद्रासन. सो लेट्स स्टार्ट. अगेन आपण इथे 3 आसनांचा फ्लो करणार आहोत. वीरभद्रासन 1, वीरभद्रासन 2 आणि पार्श्वकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. उजवा पाय बाहेर. इनहेल. उजवीकडे बघायचं. डावा पाय फोल्ड. होल्ड. 1 2 3 4 5. समोर बघायचं. दोन्ही हात शोल्डरच्या लाईनला. उजवीकडे बघा. होल्ड. 1 2 3 4 5. उजवा हात उजव्या मांडीवरती. डावा हात कानाच्या वर. समोर बघा. जर जमत असेल तर वर. पार्श्वकोणासन. होल्ड. 1 2 3 4 5. अगेन कम अप. दोन्ही हात वर. वीरभद्रासन 1. होल्ड. 1 2 3 4 5. दोन्ही हात सरळ. 1 2 3 4
5. पार्श्वकोणासन. 1, 2, 3, 4, 5 and relax. पुन्हा अंतर घ्या. डावा पाय बाहेर, दोन्ही हात वर, डावीकडे बघायचंय, गुडघा बेंड करा. होल्ड. 1, 3, 4, 5. दोन्ही हात सरळ. 1, 2, 3, 4, 5. डावा हात डाव्या मांडीवर. पार्श्वकोणासन. 1, 2, 3, 4, 5. अगेन दोन्ही हात वर. वीरभद्रासन. 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात खांद्यांच्या लाईनला सरळ. पाय इंगेज असेल मागचा. होल्ड. 1, 2, 3, 4, 5. पार्श्वकोणासन. 1, 2, 3, 4, 5 and relax. Ten second break. ब्रीदिंग थोडी नॉर्मल होऊ द्या. ओके, नेक्स्ट आहे त्रिकोणासन आणि पार्श्व उत्तानासन म्हणजेच पिरामिड पोज. सो पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात सरळ खांद्यांच्या लाईनला. उजवा पाय बाहेर, हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायचं. हात जेवढा पोचेल तेवढं न्यायचं. वर बघा. होल्ड फॉर 5 काउंट. 1, 2, 3, 4, 5. स्लोली कम अप. थोडंसं पायामधलं अंतर कमी करा. दोन्ही हात मागे असे पकडायचे. इनहेल. एक्झेल करत समोर बघा. दोन्ही पाय एंगेज असतील. दोन्ही पायांना ताणायचं. होल्ड फॉर 10 काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 and slowly come up. डावा पाय बाहेर, दोन्ही हात सरळ, बेंड व्हायचं. वरती बघा. होल्ड. 1, 2, 3, 4, 5. वरती या. दोन्ही पायांमधलं अंतर कमी. दोन्ही हात मागे. इनहेल. एक्झेल करत खाली जायचं. होल्ड फॉर 10 काउंट. 1, 2, 3. दोन्ही पाय एंगेज. 5, 6, 7, 8, 9, 10 and come up. नेक्स्ट आसन आहे वृक्षासन. सो डावा पाय उजव्या मांडीवर ठेवायचा. दोन्ही हात वर नमस्कार स्थितीमध्ये. होल्ड. अँड रिलॅक्स. जर पाय वरती ठेवता येत नसेल तर खाली ठेवा, काही हरकत नाही. आणि सपोर्ट घेतला भिंतीचा तरी चालेल. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा. दोन्ही हात सरळ वरती नमस्कार स्थितीमध्ये. अँड रिलॅक्स. सो आपण बालासन मध्ये रेस्ट करणार आहोत फॉर 5 डीप ब्रीथ.
ओके. सो पाठीवर झोपायचंय, दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा, दोन्ही हात बाजूला. शवासन फॉर 5 मिनिट.